प्रभाग 30 मध्ये भाजपच्या प्रचाराला वेग. आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते प्रचार कार्यालय व गाडीचे उद्घाटन. राज्यातील महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी. नाशिक महापालिका निवडणूक केंद्रस्थानी उच्च शिक्षित उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन. मतदारांचा भाजप उमेदवारांना उत्स्फूर्त पाठिंबा. सध्या राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत असलेली नाशिक महानगरपालिका निवडणूक चांगलीच चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 30 मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे आणि प्रचार वाहनाचे उद्घाटन शहरातील इंदिरानगर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडले. नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रभाग क्रमांक 30 मधून निवडणूक रिंगणात उतरलेले भाजपचे उमेदवार ॲडव्होकेट श्याम धर्माजी बडोदे, सुप्रिया सुनील खोडे, डॉक्टर दीपाली सचिन कुलकर्णी आणि ॲडव्होकेट अजिंक्य विजय साने उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 30 मध्ये भारतीय जनता पार्टीने उच्च शिक्षित, सुसंस्कृत आणि सक्षम उमेदवार दिले असून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन आमदार देवयानी फरांदे आणि नाशिक शहर भाजपाध्यक्ष सुनील केदार यांनी केले. दरम्यान याच कार्यक्रमात भाजप कार्यकर्ते सुनील देसाई यांचा वाढदिवस आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. उपस्थित मतदार बंधू भगिनींनी सुनील देसाई यांना शुभेच्छा देत भाजप उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. भाजपने दिलेल्या उमेदवारांना प्रभागाचे सक्षम नेतृत्व करण्यासाठी मोठ्या ताकदीने पाठिंबा देऊ असा विश्वास यावेळी मतदारांकडून व्यक्त करण्यात आला. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या आमचे उमेदवार प्रभाग क्रमांक 30 चे उमेदवार ॲडव्होकेट श्याम धर्माजी बडोदे, सुप्रिया सुनील खोडे, दीपाली सचिन कुलकर्णी आणि युवा नेतृत्व अजिंक्य विजय साने यांच्या प्रचाराच्या निमित्ताने व्यासपीठावरती आपल्यामध्ये उपस्थित असलेले सुनीलजी केदार, आपले ज्येष्ठ नेते विजयराव साने, सचिनभाऊ कुलकर्णी यांचा आज वाढदिवस आहे, तर सुनीलराव देसाई, आमच्या मंडळाचे अध्यक्ष उदयराव जोशी, माजी नगरसेवक सुनीलभाऊ खोडे आणि चारी या प्रभागाचे उमेदवार आणि समोर बसलेले सगळे माझे मतदार बंधू आणि भगिनी. प्रभाग 30 चे सर्व उमेदवार श्याम बडोदेंचं काम काय मी या प्रभागात सांगायची आवश्यकता नाही. आवश्यकता आहे का? हिंदुत्वाचा विचार पुढे येण्यासाठी झटणारा आणि गणपती उत्सवामध्ये सगळ्यात सुंदर देखावा करणारा, लोकमान्य टिळकांनी जी चळवळ गणेश उत्सवाच्या निमित्ताने उभी केली त्याच्यामध्ये जनतावाद या शहरामध्ये उभा करणारा म्हणजे आपला ॲडव्होकेट श्याम बडोदे. पेशाने वकील आहे आणि त्यामुळे तुमची वकिली महानगरपालिकेमध्ये आणि आमच्याकडे उत्तम करतात. दुसऱ्या आपल्या उमेदवार आहेत त्या सुप्रियाताई खोडे. सुप्रियाताई खोडे यांचं महिलांमध्ये असलेलं उत्तम संघटन म्हणजे आज या ठिकाणची गर्दी सुप्रिया आणि दीपाली ह्या दोघांच्या माध्यमातून झालेली आहे. सुप्रियाताई खोडे या अतिशय मितभाषी, पण नगरसेविका झाल्यानंतर सुप्रियाताई खोडेंच्या बरोबर जनजावात उभा करणारा आम्हाला आमचा दुसरा सुनील खोडे हा फ्रीमध्ये मिळतो. अतिशय चांगलं काम, रात्रंदिवस झटण्याची ताकद आणि मनापासून आवडत असलेली समाजसेवा या दोघांच्या माध्यमातून होत असते. सातत्याने निधी देणं आणि लोकांची जनसंपर्क उत्तम जागेवर ठेवणं त्याच्यामध्ये ही जोडी अतिशय अग्रेसर आहे. तिसऱ्या उमेदवार आमच्या आहेत डॉक्टर दीपाली सचिन कुलकर्णी. दीपाली पेशाने डॉक्टर आहे आणि त्यामुळे जनतेला काय पाहिजे हे तिला उत्तम समजतं. ती डॉक्टर नाही नुसती
आपल्याला या नाले गटारी रस्ते याच्या विकासाबरोबरच या इंदिरा नगरच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा सुद्धा विचार करावा लागेल. आपण सर्व डोळस नागरिक आहोत. या इंदिरा नगरची डेमोक्रेसी एका बाजूला बदलण्याचे प्रयत्न सर्वदूर चालू आहे आणि अशा वेळेला या डेमोक्रेसी बदलण्याच्या प्रयत्नांना हातभार लावणारी चुकीची लोक जर निवडून आली तर आपल्या इंदिरा नगर मधल्या सामान्य माणसाचं जीवन जगणं हे मुश्किल होईल. आणि म्हणून त्या दृष्टिकोनामधून सुद्धा आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा आणि लोकप्रतिनिधींचा विचार आपल्याला करावा लागणार. म्हणून या निवडणुकीकडे आपण शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनामधून जसं बघणार आहोत तसंच तुमच्या आमच्या सुरक्षिततेच्या प्रश्नाकडे सुद्धा नीट लक्ष द्यावं लागेल. आपल्याला लोकप्रतिनिधी असे निवडून द्यावे लागतील की ज्या ज्या वेळेला सामान्य माणसाच्या पोटाला ठेच लागली तर लोकप्रतिनिधी धावून आला पाहिजे. इतके संवेदन लोकप्रतिनिधी आपले असले पाहिजे. आणि मी आपल्याला ग्वाही देतो की भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी अशा प्रकारचे संवेदन लोकप्रतिनिधी असतील आणि तुमच्या आमच्या कुटुंबातले घटक वाटावे अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी असतील आणि आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आता जसे सर्व या निवडणुकीमध्ये जे बाकीच्या निवडणुकांमध्ये घडतं तसंही घडवण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय विचारांनी काम करते या राष्ट्रीय विचाराच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. आपला लोकप्रतिनिधी हा चांगला असला पाहिजे. त्याचा पक्ष हा चांगला असला पाहिजे. त्याचा विचार हा चांगला असला पाहिजे. विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तुमच्या आमच्या हिताचं काम करणारा असला पाहिजे. केवळ निवडणूक आली म्हणून आरडाओरडे करून निवडणुका जिंकता येतात असं वाटणाऱ्यांना आपल्याला धडा शिकवावा लागेल. त्या दृष्टिकोनामधून आपण काम करूया. येणाऱ्या 15 तारखेला आपल्याला 4 उमेदवार निवडून द्यायचे. या 4ही उमेदवारांची निशाणी आपली कमळ आहे हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला समोर असलेले जे 4 मशीन असतील या मतदारसंघात 3 मशीन आहेत परंतु 3 मशीनवरून आपल्याला 4 कमळाची बटणं दाबायची लक्षात ठेवा. आणि 4च्या कमळाची बटन दाबून आपण या मतदारसंघामध्ये मागच्या पंचवार्षिकला जसा इतिहास घडवला त्याच्यापेक्षा मोठा इतिहास घडवूया. आपल्या विकासाबरोबरच आपल्या सुरक्षिततेचा सुद्धा प्रश्न जो या ठिकाणी निर्माण झालेला आहे या सुरक्षितता सुद्धा आपल्या सर्वांची अबाधित राखूया एवढं सांगतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.